नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील एक अत्यंत अर्थपूर्ण व विचार करायला लावणारी कविता मनक्या पेरेन लागा समजून घेणार आहोत. आधुनिक काळातील कवी म्हणून ओळखले जाणारे वीरा राठोड यांचा जन्म 1980 साली झाला. त्यांची सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी घड्याळी वाते ही बंजारा भाषेतील कविता संग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अकादमी युवा पुरस्कार 2015 साली मिळाला. त्यांच्या साहित्य लेखनामध्ये भटके, विमुक्त, वंचित, दलित लोकांच्या प्रश्नावर त्यांनी लेखन केले आहे. वीरा राठोड यांच्या मनक्या पेरेन लागा या बंजारा भाषेतील कवितेचे कवी विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केले आहे. कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो. बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंत प्रवास सांगताना माणसं पेरायला हवी हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे. कवी अभिव्यक्त होत असताना त्यांच्या कवी मनावर झालेले भाषिक संस्कार व त्यांची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेवर कविता तयार कराव्यात या उद्देशाने ही कविता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली आहे. ही कविता आपल्याला सांगते की आजच्या बदलत्या, स्वार्थी आणि हिंसक होत चाललेल्या जगात माणुसकी जपणे हीच खरी गरज आहे. चला तर मग या कवितेचा अर्थ ओळीनुसार समजून घेऊया. मनक्या पेरेन लागा याचा साधा अर्थ आहे माणसं पेरायला लागा. एक बी जमीम गडच, जमिती ओरो नातो जुडच, धूड ओन लगाडच्छ, जीव असो काही घडच. पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो दुष्काळ येती लडच, एक दन ओन झाड करणच छोडच, चालो आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. ह्या वीरा राठोड यांनी लिहिलेल्या बंजारा भाषेतील कवितेचं कवी विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केलं आहे. तर विनायक पवार यांनी लिहिलं आहे की माणसं पेरायला लागू, म्हणजेच एक बी मातीत पडतं, मातीशी त्यांचं घट्ट घट्ट नातं जडतं, माती त्याला लावते जीव, अशी काय घडते, ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान, दुष्काळाशी लढते, एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. चला आपणही माणसं पेरायला लागू. तर या कवितेचा अर्थ आता आपण बघूया. कवी सांगतात की एका छोट्या जमिनीत जर योग्य बी पेरलं आणि त्याला पाणी, पाऊस, वारा मिळाला तर त्यातून नवीन जीव उगवतं. जसं निसर्गात बी रुजतं तसेच समाजात माणुसकी रुजली तर सुंदर समाज निर्माण होईल, असा या ओळीतील अर्थ अपेक्षित आहे. कवी पुढे सांगतात की पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो दुष्काळ येथील लडच, म्हणजेच ऊन वारा पाऊस वादळ हे सगळं झाड सहन करतं, पण तरीही ते जगणं सोडत नाही. यातून कवी सांगतात की माणसांच्या आयुष्यात सुद्धा दुःख, संघर्ष, अपमान येतातच, पण तरीही मनुष्याने माणुसकी सोडू नये, संवेदनशीलता जपली पाहिजे, हेच खरे माणूसपण आहे. कवी पुढे म्हणतात, एक दन ओन झाड करणच छोडच, चालो आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आजच्या या जगात माणूस माणसापासून दुरावतो आहे. स्वार्थ, द्वेष, अहंकार वाढतो आहे. म्हणूनच कवी आव्हान करतात की आता आपण फक्त झाड नाही तर माणसं पेरायची वेळ आली आहे. माणुसकीची बीजं पेरली तरच समाज टिकेल, नाहीतर समाज विभक्त होईल. कवी स्पष्टपणे सांगतात, एक दिवस तरी झाड नव्हे माणसं पेरा. याचा अर्थ असा की आजच्या काळात फक्त विकास, पैसा, तंत्रज्ञान नव्हे तर माणुसकी, प्रेम, सहकार्य हेच खरे माणुसकीचे बी आहे. विद्यार्थ्यांनो, मनक्या पेरेन लागा ही कविता फक्त अभ्यासासाठी नाही तर आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर मग आपण सगळे मिळून या जगात माणुसकी पेरूया, प्रेम वाढवूया आणि सुंदर समाज घडवूया. धन्यवाद.